नमस्कार मित्रांनो, मी आहे नीलम आणि तुम्ही पाहत आहात टेक गव्हर्नमेंट जॉब. सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वात प्रथम आणि सटीक माहिती फक्त आपल्या चॅनलवरती मिळते. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी भरतीपैकी एक एसटी महामंडळ भरती 2025 बद्दल. होय मित्रांनो, या वेळेस तब्बल 17,450 पदांवर भरती होणार आहे आणि पगार देखील तब्बल 30,000 पर्यंत असणार आहे. होय, अगदी बरोबर ऐकले तुम्ही. तर तुम्ही ही व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा. व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात. चला आता जाणून घेऊयात भरतीबद्दल थोडक्यात माहिती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC तर्फे मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 17,450 पदांसाठी चालक आणि वाहकांची भरती केली जाणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया 2 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. मासिक वेतन 30,000 रुपये. भरती विभाग चालक किंवा वाहक. शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास पात्रता असायला हवी. वय मर्यादा 38 वर्षापर्यंत. परीक्षा तारीख तुम्हाला लवकरात लवकर सांगितली जाणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 30/10/2025. भरतीचे तपशील जाणून घेऊयात. घटक संस्था माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. पदाचे नाव चालक, वाहक, सहाय्यक कर्मचारी. एकूण जागा 17,450. अर्ज पद्धत ऑनलाईन. निविदा प्रक्रिया सुरू 2/10/2025 म्हणजेच 2 ऑक्टोबर 2025 पासून. अधिकृत वेबसाईट msrtc.gov.in. आता जाणून घेऊयात वयोमर्यादा काय असणार आहे. 1. किमान वय 18 वर्ष. 2. कमाल वय शासन नियमानुसार. आता जाणूयात शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. 1. चालक पदासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक. 2. वाहक पदासाठी किमान 10वी उत्तीर्ण. आता जाणून घेऊयात पगार काय असणार आहे. सॅलरी काय असणार आहे या योजनेसाठी. 1. सुरुवातीपासून किमान 30,000 प्रति महिना वेतन मिळणार आहे. 2. पगार 30,000पेक्षा जास्त असण्याची शक्यता देखील आहे. आता जाणून घेऊयात निवड प्रक्रिया काय असणार आहे. कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया. 2. निविदा प्रक्रियेनंतर उमेदवाराची निवड डायरेक्ट होणार आहे. आता जाणून घेऊयात परीक्षेचे स्वरूप आणि निवड प्रक्रिया ही काय असणार आहे. 1. लेखी परीक्षा रिटन एक्झाम. दोन्ही पदांसाठी लेखी परीक्षा अनिवार्य असण्याची शक्यता आहे. ही परीक्षा ऑफलाईन OMR शीट किंवा ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड पद्धतीने घेतली जाऊ शकते. परीक्षेमध्ये वास्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न MCQ सुद्धा विचारले जातील. 2. चालक पदासाठी लेखी परीक्षेनंतर उमेदवारांनी वाहन चालवण्यासाठी चाचणी म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट सुद्धा घेतली जाणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची पायरी असून यामध्ये उमेदवाराचे ड्रायव्हिंग लायसन्स कौशल्य तपासले जाणार आहे. 3. वाहक पदासाठी लेखी परीक्षेमधील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. आता जाणून घेऊयात एसटी महामंडळ भरती 2025 अभ्यासक्रम काय असणार आहे. एसटी महामंडळ भरती परीक्षेचा अभ्यासक्रम हा सामान्यतः 10वी आणि 12वीच्या पातळीवर आधारित असू शकतो. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे याच्यातील विषय काय असणार आहे आणि अभ्यासक्रम काय असणार आहे. मराठी भाषा संभाव्य घटक. व्याकरणामध्ये काय काय असणार आहे जसं की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ इत्यादी. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. वाक्यप्रचार, म्हणी, शब्दसंग्रह, वाक्यात उपयोग आणि उतारावरील प्रश्न हे असणार आहे. आता जाणूयात इंग्रजी भाषा. ग्रामर, नाउन्स, प्रोनाउन, वर्ब्स, टेन्स, आर्टिकल्स एक्सेट्रा. व्हॉकॅब्युलरी, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, सेंटेन्स स्ट्रक्चर आणि कॉम्प्रेहेन्शन हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे. आता जाणून घेऊ सामान्य ज्ञानमध्ये काय असणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल. भारताचा भूगोल. नागरिकशास्त्र. पंचायत राज. चालू घडामोडी. विज्ञान आणि तंत्रज्ञान. क्रीडा आणि पुरस्कार. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय असणार आहे. संख्याज्ञान. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, टक्केवारी, नफा तोटा, काळ, काम, वेग, अंतर, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, अक्षरमाला आणि आकृत्यांवरील प्रश्न हे सर्व असणार आहे अभ्यासक्रमामध्ये. आता जाणून घेऊयात केवळ चालक पदासाठी अतिरिक्त विषय कोणता असणार आहे. मोटार वाहक कायदा आणि वाहतुकीचे नियम. वाहतुकीचे नियम चिन्हे मोटार वाहन कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी. वाहनांची प्राथमिक माहिती आणि देखभाल कसं करायचे हे विषय असणार आहे. आता जाणूयात चालक पदासाठी ड्रायव्हिंग टेस्ट ही कशा प्रकारे होणार आहे. 1. अवजड वाहन चालवण्याचे कौशल्य. बस किंवा तत्सम अवजड वाहन चालवण्याची क्षमता. 2. उतारावर आणि चढारावर वाहन चालवणे. 3. 8 आकारात वाहन चालवणे.
4 पार्किंगचे कौशल्य, 5 वाहतुकीचे नियमांचे पालन करण्याची क्षमता। या चाचणीसाठी उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना, हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरटीओचा बिल्ला म्हणजे ड्रायव्हर्स बॅज असणे आवश्यक आहे। आता जाणूयात वाहक पदासाठी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय असणार आहे। 1. तिकीट देणे, प्रवाशांना योग्य दराचे तिकीट देणे आणि प्रवासाची नोंद ठेवणे। 2. रोकड हाताळणे, तिकीट विक्रीतून जमा झालेल्या रकमेचा हिशोब ठेवणे आणि तो आगारता जमा करणे। 3. प्रवाशांना मार्गदर्शन, प्रवाशांना त्यांच्या थांब्याबद्दल आणि मार्गाबद्दल माहिती देणे। 4. सुरक्षितता, बसमध्ये चढता उतरताना प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची काळजी घेणे। 5. चालकाची समन्वय, चालक आणि प्रवाशांमध्ये समन्वय म्हणून काम करणे असं असणार आहे। आता जाणूयात अर्ज प्रक्रिया काय असणार आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोसेस हे काय असणार आहे या योजनेसाठी। अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी। त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल तुम्हाला। तेथे रिक्रुटमेंट 2025 सेक्शन मध्ये जाऊन तुमचा अर्ज भरा आणि होय आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरल्यानंतर तुम्ही फॉर्म हा सबमिट करा। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती एसटी महामंडळ 17,450 पदांसाठी। आणि हो, जर तुम्हाला पाहायचं असेल ही भरतीबद्दल मी माहिती कोणत्या लिंकवरून घेतली आहे तर ती आहे महानोकरी यांच्या वेबसाईटवरून मी ही संपूर्ण माहिती सांगितली आहे तुम्हाला। जर तुम्हाला अजून सविस्तर माहिती हवी असेल तर मी या वेबसाईटची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल, तुम्ही तिथे जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता। मित्रांनो, एसटी महामंडळात नोकरी मिळवणे म्हणजे एक स्थिर आणि सन्मानाची सरकारी नोकरी मिळवणे आहे। जर तुम्हाला वाहन चालवायची आवड असेल, लोकांशी संपर्क ठेवायला आवडत असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे। जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या टेक गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे। धन्यवाद, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ।